नियम विसरलीस का? मोबाईल देत जा. मी अशाच वाचते. काय झालं मंजू वहिनी? दमल्यात का? मी पाणी घेऊन येते, तुम्ही बोला, कंटिन्यू. काय झालं? मगाशी जे सांगायचं राहून गेलं ते सांगायला आलास का? होय, ते तर सांगणारच आहे मी तुम्हाला, पण त्याआधी एक महत्वाचं सांगायचं आहे. काय झालं? वाघमारे, सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला मम्मीचं, तुमच्या आत्याचं लय ऐकून घ्यावं लागतंय. आणि त्यात आता आपण सोबत आहेत म्हणल्यावर तर जास्तच त्रास होतोय तुम्हाला. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना सांगा की काय गरज नाही मला सिक्युरिटीची. निदानी रोजची किटकिट तर मिटेल. बस हे सांगायचं होतं तुला? होय. जे सांगायचंय ना ते सोडून बाकी सगळं सांग, तेच जमते तुला. मी कवापासून वाट बघते का ह्यो आत्ता सांगल नंतर सांगल, पण तुला मुहूर्त आणि हिंमत दोन्ही बी गावाना. काळजी वाटते, प्रेम आहे तर सांगता येत नाही वे. ठीक आहे, तसे बी तुझा बॉडीगार्ड होऊन दिवसभर तुझ्या बरोबर राहून काय साध्य होणार आहे? मी उद्याच जाते मौर्य साहेबांकडे आणि बोलते त्यांच्याशी. आव, आता यात चिडण्यासारखं काय? मी यांच्या चांगल्यासाठी सांगतो तर या माझ्यावरच चिडतात. यांना चिडणं सोडून दुसरं काय येतंय तवा? हा बलमा, हा ये तू. अरे नाही, वाघमार मॅडम आज येणार नाहीत माझ्या बरोबर. तू ये, आपण जाऊया सोबतच. अहो वाघमारे मॅडम, तुम्ही गेला नाही अजून? मी कालच तुम्हाला सांगितलं ना की पोलीस स्टेशन मध्ये सांगून टाका म्हणून. आता पोलिसांची ड्युटी तू शिकवू नकोस, मला माहिती आहे काय करायचं ते. आणि तुझी बॉडीगार्ड म्हणून मीच राहणार आहे कायम. चल बस. चालतंय की. हॅलो, तात्यासाहेबांनी अर्जंट बंगल्यावर बोलवले. हा ठीक आहे, आलोच. आलो 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 आलो. परमेश्वरा, माझा आज पण परत रिक्षाला पैसे जाणार का? बलमा, आपल्याला तात्यासाहेबांकडे जायचंय. आम्ही पुढे होतो, तू. हो, मी येतो, रिक्षाने येतो. नाही, एक काम करतो, आता रिक्षाची विकत घेतो. जा की. मग सर की बाजूला. पंकज, यात पोलिसांच्या क्वार्टर्सची अवस्था, त्यांना होणारे त्रास आणि त्यांना लोन घेताना येणाऱ्या अडचणी या सगळ्यांची माहिती आहे. बघ, याची काही गरज नाहीये, सगळं तात्यासाहेबांना माहिती आहे. अरे फक्त माहिती असून काय उपयोग नाही पंकज. विधानसभेत मुद्दा मांडताना सगळं तपशीलवार द्यावं लागतं. आणि कसं आहे, असे प्रश्न मांडणारा किती अभ्यासू आहे, किती हुशार आहे हे कळतं लोकांना. कळलं काय? बघ सत्या, पंकज साहेब, येऊ का? तात्यासाहेब आहेत का?
हो आहेत, पण आपण कोण? आम्ही रिटायर पोलीस ऑफिसर आहेत. तात्यासाहेबांना भेटायला आलोय. ठीक आहे, या. सत्य तो पंकज हल्ली लईच वाकड्यात चाललाय आपले. तात्यासाहेबांना सांगून याचा कार्यक्रम फिक्स करूया का? बलमा, काय गरज नाही. ती म्हण आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे अरे म्हणजे अशी जळकी माणसं आपल्या आयुष्यात असली पाहिजेत. त्यावरून आपल्याला कळते की आपण बरोबर काम करतोय ते. कळलं का? सत्या मंदिरी बलमा, अ बलमा. हा या या. सत्या हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. यांचे प्रश्न मी खास विधानसभेत मांडले होते म्हणून माझं अभिनंदन करायला आलेत खास. पण यांची एक तक्रार आहे माझ्याबद्दल. एक पेन्शनचा कोणतरी अधिकारी तो यांचे पेन्शनचे पैसे रिलीज करत नाहीत. तेवढं बघायला पाहिजे. मित्र हो, तुम्ही मला म्हणता एक फोन करा, एक फोन करा. मी फोन करायची अजिबात गरज नाही. तुम्ही सत्याला घेऊन जा, तुमचे पैसे मिळतील. सत्या, ओ बलमा. होय तात्यासाहेब. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्याच आपण पेन्शन ऑफिसला जाऊ आणि उद्याच्या उद्या पेन्शनचे सगळे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. धन्यवाद साहेब. ठीक आहे. सपनी तवे सत्या काल लवकर घरला आला होता आणि ती नाही भेट काय त्याच्या संगत नव्हती. दोघांच्यात चांगलंच भांडण झोपलंय. पण मम्मी, आता हे भांडण अजून कसं वाढल ते बघायला पाहिजे. मम्मी तवा चांगला तापलाय बघा. तेव्हा टाइमवर पोळी भाजून घ्यायला पाहिजे. आता ते कसं ते तुम्हाला सांगायला नको. बरोबर जमेल बघा तुम्हाला. पण लवकर करायला पाहिजे. मायाताई, ओ मायाताई. अगं बया, हे तर आहे सवी. मग मायाताई कस काय, बरं आहे ना का? मी जेव्हा आनंदी असते का नाही तेव्हाच तू टपकती बघ. तुला बघितलं का नाही, डोकं फिरतंय माझं. एक तर तू भांडायला येते, नाहीतर काहीतरी वाईट बातमी घेऊनच येतीस. हे असं असतंय बघा तुमचं. अव मायाताई, परह्यान बारीला मी तसलं काय बी घेऊन आली नाही. मी जे आणलंय का नाही ती बघून तुम्ही माझं नुसतं कौतिकच करताल. थांबा, हे घ्या. हा, आणि वाचा. पोटगीची नोटीस. हे फुकते. आता तुझं डोस कमीच फिरलंय काय? हा, ह्याच्यासाठी कौतुक करू तुझं. अव सुरबीनबाई, बसा, शांत व्हा, शांत व्हा. अव माझा पुढला प्लॅन काय हाय ती तरी समजून घ्या आधी. ऐका. असं जर का केलं तर त्या दोघांच्यात कशी भांडणं लागते ती तुम्ही नुसतं बघा. आणि आपल्याला पुरावा बी गावल. कसं? वा 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 रत्नाबाई, तुम्ही तर कायमचा रामबाणीलाच शोधलंय की याच्यावर. एकदम मुरलेल्या राजकारणासारखं डोकं चालवलंय की. हा, मग आता तुमच्या सोबत राहून राहून वाच शिकली.